हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सांबर क्लासेस. एक्सरसाइजचे आपण प्रॉब्लेम सॉल्व करतोय. प्रॉब्लेम नंबर 12. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ रेनड्रॉप ऑफ डायमीटर 1 millimeter falling with a uniform velocity 2 meter per second through air. The coefficient of viscosity of air is 1.8 into 10 raised to minus 5 Newton second per meter square. आता या प्रॉब्लेम मध्ये काय फाइंड आउट करायचं आपल्याला? विस्कस फोर्स. आणि हा विस्कस फोर्स फाइंड आउट करण्यासाठी काही डाटा दिलेला आपल्याला, तो डाटा मानून घेऊ आपण. गिवन डाटा, गिवन डाटा. नंबर 1, तो जो रेन ड्रॉप, त्या रेन ड्रॉपचा काय दिला आपल्याला? डायमीटर. डायमीटर कशाने डिनोट करणार? तो लेटर डी इज इक्वल टू किती आहे डायमीटर? 1 मिलीमीटर. जर डायमीटर 1 मिलीमीटर असेल तर त्याचा हाफ केला विल गेट रेडियस. सो आर इज इक्वल टू 0.5 मिलीमीटर. याचं कन्वर्जन केलं. Therefore, R is equal to 0.5 into 10 raised to the power minus 3 meter, or you can write R is equal to 5 into 10 raised to minus 4 meter. हा झाला पहिला डाटा. सेकंड नंबरचा डाटा अजून काय दिले त्यामध्ये? तो फॉल होताना त्याची युनिफॉर्म वेलॉसिटी दिलेली. सेकंड नंबरचा डाटा दिलाय व्ही. व्ही इज इक्वल टू किती वेलॉसिटी त्याची? 2 मीटर पर सेकंड. आणि थर्ड नंबर, तो ज्या लिक्विड मधून पास होतोय, किंवा थर्ड नंबरला कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, ऍक्च्युअली लिक्विड मधनं नाही, हा एअर मधनं पास होतोय. आणि त्याची काय दिलेली? विस्कोसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आणि इट इज डिनोटेड बाय लेटर ईटा. किती आहे ती? 1.8 into 10 raised to the power minus 5 Newton second per meter square. एवढं सगळं दिलं असताना आपल्याला फाइंड आउट करायचं. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ विस्कस फोर्स मीन्स एफ. हा एफ फाइंड आउट करायचा आहे. घेऊ की आपण त्याचं सोल्युशन. एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कोणासाठी? एफ साठी. वी नो दॅट. कोणता फॉर्म्युला? तो स्टोक्स लॉचा फॉर्म्युला. एफ इज इक्वल टू 6 पाय ईटा आर व्ही. 6 पाय ईटा आर व्ही. सगळ्या व्हॅल्यू काय करू आपण? पुट करू. इज इक्वल टू 6 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू ईटा किती दिलाय? 1.8 इंटू 10 रेज टू दी पॉवर मायनस 5 इंटू रेडियस इथे कॅल्क्युलेट केली बघा. 5 इंटू 10 रेज टू मायनस 4 इंटू वेलॉसिटी किती आहे त्याची? 2 इज इक्वल टू. आता हे सॉल्व करू आपण. नेक्स्ट स्टेप त्याची काय करू? हा जो 2 इंटू 5 हा किती होतो? 10 इंटू 1.8 केलं तर हा काय होणार आहे? 18. सो 6 इंटू 3.142 इंटू 18 इंटू, आता ही 10 रेज टू पॉवर कलेक्ट केली, हा 10 रेज टू मायनस 5 आणि हा 10 रेज टू मायनस 4, तर टोटल होणार 10 रेज टू मायनस 9 इज इक्वल टू. आता या तिघांचं मी मल्टिप्लिकेशन करून घेतोय. 6 इंटू 3.142 इंटू 18 हे जर केलं तर तो प्रोडक्ट येतोय 339.3 इंटू 10 रेज टू मायनस 9 न्यूटन. आता तो ऍडजस्ट करू. एफ इज इक्वल टू, हा डेसिमल 2 डिजिट शिफ्ट करून घेतला, 3.393 इंटू 10 रेज टू मायनस 7
न्यूटन. आता या आन्सरला बॉक्समध्ये काय करू आपण, इनक्लोज करू. ओके, हे त्याचं आन्सर. प्रॉब्लेम नंबर 13. काय दिले या प्रॉब्लेम मध्ये, अ हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव अ मेटल प्लेट ऑफ एरिया 10⁻² मीटर स्क्वेअर with a velocity of 2 × 10⁻² meter per second when it rests on a layer of oil 1.5 × 10⁻³ meter thick. Find the coefficient of viscosity. आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी विचारलेली आहे आणि त्या अगोदर त्याचा जो डाटा आहे तो मांडून घेऊ आपण. गिवन डाटा. ओके, नंबर 1, एक फोर्स दिला आपल्याला, हॉरिझॉन्टल फोर्स F. पहिला डाटा दिलेला आहे, F इज इक्वल टू किती फोर्स, 1 न्यूटन. नंबर 2, इज रिक्वायर्ड टू मूव अ मेटल प्लेट. ती मेटल प्लेट मूव होण्यासाठी जो फोर्स अप्लाय केला होता किंवा रिक्वायर्ड होता 1 न्यूटन, अशा प्लेटचा एरिया दिलेला आहे. A इज इक्वल टू 10⁻² स्क्वेअर मीटर. नंबर 3, विथ हॉरिझॉन्टल वेलोसिटी. आता त्या लेयरची वेलोसिटी असल्यामुळे आपण व्हीने न डिनोट करता ते कशाने दाखवणार आहोत, dv इज इक्वल टू 2 × 10⁻² मीटर पर सेकंद. रेस्ट ऑन त्या ऑइल लेयर आणि त्याचा काय दिलेला आहे, थिकनेस. सो dx इज इक्वल टू 1.5 × 10⁻³ मीटर. एवढा सगळा पार्ट आपल्याला दिलेला आहे. ओके, आणि काय फाइंड आउट करायचं आहे, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी अँड इट इज डिनोटेड बाय लेटर ईटा. हा ईटा फाइंड आउट करायचा आपल्याला, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ठीक आहे, करता येईल तो फाइंड. ऍडजस्टमेंट करून घे थोडीशी पेजची. ओके, सुरुवातीला एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कोणता तो, न्यूटन्स लॉ ऑफ कोएफिशिएंट. तो इथे यूज करू आपण. वी नो दॅट, काय होता तो फॉर्म्युला, F इज इक्वल टू ईटा इंटू A इंटू dv अपॉन dx. आता हा रिअरेंज करू, कशासाठी, ईटासाठी. देअरफॉर ईटा इज इक्वल टू, हे सर्व इकडे काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल, F डिवाइडेड बाय A इंटू dv अपॉन dx. आता नेक्स्ट स्टेप मध्ये त्या व्हॅल्यू काय करू आपण, रिप्लेस करून देऊ. देअरफॉर ईटा इज इक्वल टू फोर्स, किती होता तो फोर्स, चेक करून घ्या. फोर्सची व्हॅल्यू आहे 1 न्यूटन. 1 डिवाइडेड बाय तो एरिया, किती एरिया होता, 10⁻². एकदा कन्फर्म करून घेऊ आपण तो एरिया. ओके, 10⁻². 10⁻² इंटू dv 2 × 10⁻² डिवाइडेड बाय थिकनेस 1.5 × 10⁻, किती आहे ती, -3. आता ही जी कंप्लीट टर्म आहे कोणती, 1.5 × 10⁻³ ती डिनॉमिनेटरला डिवाइड आहे, त्यामुळे ॲज इट इज ती आपण न्यूमरेटर साईडला घेऊ शकतो. म्हणजे ती होणार आहे 1.5 × 10⁻³ इथे साइन चेंज होत नाही. आणि इथे हा 1 × 2 हा किती झाला, 2 × 10⁻, ही -2 आणि ही -2 टोटल होणार आहे ती 10⁻⁴. यातले 3 पार्ट काय केले, कट केले. पुढची स्टेप, देअरफॉर ईटा इज इक्वल टू 1.5. आता हा डिनॉमिनेटरला असणारा 10⁻⁻1 तो जर न्यूमरेटरला गेला तर तो काय होऊन जाईल, 10⁻+1
डिवायडेड बाय 2. 1.5 इंटू 10 ते होतं 15 डिवायडेड बाय 2 आणि 15 चा हाफ होतो 7.5. आपण कॅल्क्युलेट केलं ते कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ईटा इज इक्वल टू 7.5 आणि त्याचं युनिट आहे NS पर मीटर स्क्वेअर, न्यूटन सेकंड पर स्क्वेअर मीटर. आपल्याला तेच विचारलं होतं, फाइंड द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 14. With what terminal velocity will an air bubble 0.4 millimeter in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square and specific gravity 0.9? Given density of air is 1.29 kilogram per meter cube. याचा मांडून घेऊ आपण डाटा. Given data. Number 1. Will an air bubble 0.4 millimeter in diameter. तो जो बबल आहे त्याचा काय दिलाय, डायमीटर, मीन्स D इज इक्वल टू 0.4 मिलीमीटर इज इक्वल टू, आता हा 0.4 चा 4 मध्ये कन्वर्ट करू आणि मिलीमीटरचा काय करू, मीटर. सो 4 इंटू 10⁻⁻⁴ हा काय होईल, मीटर. आता डायमीटरचा हाफ केला तर काय मिळणार, रेडियस. देअरफॉर R इज इक्वल टू 4 चा हाफ केला 2 इंटू 10⁻⁴ मीटर. हा झाला पहिला डाटा. नंबर 2, पुढे काय दिले, लिक्विड ऑफ डेन्सिटी इन अ डायमीटर विस्कोसिटी. सेकंड नंबर दिले विस्कोसिटी मीन्स ईटा इज इक्वल टू 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. नंबर 3, आता काय दिले, ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिलेली, ती 0.9. या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा आपण यूज कशासाठी करणार, टू फाइंड द डेन्सिटी ऑफ लिक्विड. म्हणजे त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण यूज करणार. कोणता फॉर्म्युला, डेन्सिटी ऑफ लिक्विड. डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी ऑफ लिक्विड गिवन लिक्विड डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आता डेन्सिटी ऑफ लिक्विड जर फाइंड आउट करायचं असेल तर डेन्सिटी ऑफ वॉटर याला काय करू, मल्टिप्लाय. देअरफॉर डेन्सिटी ऑफ लिक्विड, आणि ती डेन्सिटी कशाने दाखवू आपण, सिग्मा इज इक्वल टू 0.9 इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरची डेन्सिटी किती आहे, 1000. याला जर मल्टिप्लाय केलं तर हे मिळणार आपल्याला 900 डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता डेन्सिटी आपण मिळवली. अजून काय डाटा दिलाय, डेन्सिटी ऑफ एअर. 4th नंबरचा डाटा दिलाय. डेन्सिटी ऑफ एअर म्हणजे रो इज इक्वल टू 1.29 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. एवढं सगळं दिलं असताना काय विचारलंय, टर्मिनल व्हेलॉसिटी. टू फाइंड द टर्मिनल व्हेलॉसिटी व्ही. काढू आपण टर्मिनल व्हेलॉसिटी. आणि टर्मिनल व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला डिराइव्ह केलाय, तो फॉर्म्युला इथे यूज करू आपण. सोल्युशन काय, टर्मिनल व्हेलॉसिटी फॉर्म्युला, व्ही इज इक्वल टू 2/9. पुढे काय असणार आहे, तो आर स्क्वेअर इंटू जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय ईटा. आता सगळ्या व्हॅल्यू काय करू, आता पुट करू. देअरफॉर व्ही इज इक्वल टू
पुढे 2/9 इंटू आर स्क्वेअर. आर किती बरं त्याची रेडियस चेक करून घ्या आपण. त्याची रेडियसची व्हॅल्यू आहे 2 × 10⁻⁴. इथे ब्रॅकेटमध्ये टाकू आपण 2 × 10⁻⁴ त्याचा स्क्वेअर इंटू जीची व्हॅल्यू माहिती आहे 9.8 इंटू रो किती आहे तो 1.29 मायनस सिग्मा आता वरती कॅल्क्युलेट केला 900 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय ईटा. किती होतो तो ईटा 0.1. आता 9.8 ला 0.1 ने जर डिवाइड केलं तर हा किती होऊन जातो 98. नेक्स्ट स्टेप देअरफॉर v इज इक्वल टू 2 इंटू हा ब्रॅकेट सॉल्व केला त्याचा स्क्वेअर केला हा होणार आहे 4 इंटू 10 जो -4 आहे त्याचा जर पॉवरचा रूल यूज केला तर किती होणार आहे -8 इंटू आता सांगितलं 9.8 ला याने डिवाइड केलं तर हा होणार आहे 98 इंटू हे जर सबस्ट्रॅक्शन केलं 900 मधून हा जर मायनस केला तर ते येतं 898.71 आणि इथे असणारा हा डिवायडेड बाय 9 हे जर सगळं तुम्ही जर सॉल्व केलं तर त्याचं जे फायनल आन्सर आहे ते मी इथे लिहितो. फायनल आन्सर आहे -0.782 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. हे तुम्ही सॉल्व करून बघा. हे करताना तुम्हाला लॉगरिथमचा काय करावं लागेल यूज करावं लागेल. 2 × 4 किती 8 इंटू 98 म्हणजे जे न्यूमरेटर साईडला त्या लॉगचे काय करायची ॲडिशन -9 तो लॉग काय करायचा मायनस करायचा आणि फायनली त्याचं काय घ्यायचं अँटीलॉग. आता इथे जो निगेटिव्ह साईन आलाय तो काय इंडिकेट करतोय द बबल इज रायझिंग अप इनसाइड द लिक्विड. हे लक्षात ठेवा. निगेटिव्ह जे साईन आलेलं आहे ते काय इंडिकेट करतं द बबल इज रायझिंग अप इनसाइड द लिक्विड. ओके. Problem number 15. The speed of water is 2 meter per second through a pipe of internal diameter 10 centimeter. What should be the internal diameter of nozzle of the pipe if the speed of water at nozzle is. एक पाईप आणि एक नोझल असे दोन बाबी आपल्याला दिलेला आहे आणि तो जो पाईप त्यातून पास होणारे जे वॉटर आहे त्याचा स्पीड दिलाय आणि त्याचा काय दिलाय डायमीटर. नोझल मधून पास होताना तो जो काही लिक्विड असेल वॉटर असेल त्याचा काय दिलेला आहे स्पीड दिलाय आणि त्या नोझलचं काय विचारलंय डायमीटर. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी याला रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे. घेऊ आपण त्याचं सोल्युशन. सुरुवातीला मांडू त्याचा डाटा. गिवन data number 1 the speed of water. आता हे v1 ने डिनोट करू आपण. v1 इज इक्वल टू किती स्पीड दिलाय तो 2 मीटर पर सेकंड. नंबर 2 आणि ज्या पाईप मधून पास होतोय त्याचा डायमीटर d1 इज इक्वल टू किती दिलाय तो 10 सेंटीमीटर. त्याचं कन्वर्जन केलं ते झालं 10 × 10⁻² मीटर. नंबर 3 पुढे दिलाय तो जो पाईप आणि त्यातून पास होणारा जो वॉटर त्याचा स्पीड दिलाय म्हणजे v2 इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड. 4 मीटर पर. आणि काय विचारलं आपल्याला व्हॉट शुड बी द इंटरनल डायमीटर. टू फाइंड ऍडजस्ट केलं इथे काय फाइंड आउट करायचं आहे फाइंड द डायमीटर. आता हा सुरुवातीचा d1 असेल तर हा रिप्रेझेंट करू आपण d2. हा फाइंड आउट करायचा d2 इज इक्वल टू
घेऊ की त्याचं सोल्युशन. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी त्यावर रिलेटेड आहे आणि त्याचा एक फॉर्म्युला होता. वी नो दॅट, काय फॉर्म्युला होता तो होता A2D2 इज इक्वल टू A1D1. 4 पैकी 3 फॅक्टर आपल्याला माहिती आहे, चौथा फॅक्टर काढता येईल. एरिया, आता तो जो पाईप आहे तो सर्क्युलर सेक्शन, मग त्याच्या एरियाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डायमीटर तो होणार आहे पाय d²/4. पण हा कोणता, डायमीटर 2, हा डायमीटर आहे, डायमीटर 2 इंटू, हा इथे ऍक्च्युली तो जो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला था, इथे व्हेलॉसिटी करून घ्या. इथे असणार व्हेलॉसिटी A2V2 इंटू A1D1, A1V1 करा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, इंटू V2 इंटू, इथे करेक्शन करतो, V2 इज इक्वल टू एरिया पाय d1²/4 इंटू, इथे काय असणार तो V1. तर काय काय कॅन्सल होऊ शकतो इथे जर बघितलं तर हा π/4 आणि हा π/4 हा काय झाला, कॅन्सल. आता पुढच्या स्टेप मध्ये त्याच्या व्हॅल्यू पुट करू आणि सॉल्व करू. देअरफॉर ओनली जर d2 काढायचा असेल तर हा V2 इकडे काय जाणार आहे, डिवाइड. देअरफॉर d2² इज इक्वल टू d1² इंटू V1 डिवायडेड बाय V2 इज इक्वल टू D1 किती आहे त्याची व्हॅल्यू, इथे वरती कॅल्क्युलेट केली बघा. D1 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 10 इंटू 10⁻², 10 इंटू 10⁻², त्याचा काय तो स्क्वेअर इंटू V1 किती आहे ते V1, तर V1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 डिवायडेड बाय V2 किती आहे तो 4. आता 2 1 ज 2, 2 2 ज 4, 10 चा स्क्वेअर केला की झाला तो 100 इंटू 10⁻² होता, त्याचा जर स्क्वेअर केला तो की झाला -4 डिवायडेड बाय 2, 100/2 की झाला तो 50. पुढच्या स्टेप मध्ये लिहूया आपण ते. देअरफॉर d2² इज इक्वल टू 50 इंटू 10⁻⁻4. आता याचा काय घेऊ, स्क्वेअर रूट. देअरफॉर d2 इज इक्वल टू √50 इंटू 10⁻⁻4 इज इक्वल टू 50चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते येतं 7.07 इंटू 10⁻⁻4 आउटसाइडला आला तर हा तो 10⁻². डायमीटर असल्यामुळे त्याचं युनिट लिहिणार आपण मीटर. हे त्याचं आन्सर. ओके.